औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. पाहिजे का काढला पोडियम ओके का महेश सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर येत आहेत आणि सोलापुरात हरिभाई देवकरण प्रशालेच्या याच मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 12 वाजता जाहीर सभा होणार आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने स्वबळाचा नारा दिलेला आहे आणि भाजपने सर्वच प्रभागात सर्वच जागेंवर आपले उमेदवार या ठिकाणी निवडणुकीसाठी उभे केलेले आहे. त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः आज या जाहीर सभेला संबोधित करणार आहे. ज्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे त्या सभास्थळावरून अंतिम तयारी टप्प्यात आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं हा स्टेज या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. भव्य असा हा स्टेजची रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सभेच्या पूर्वी अंतिम तयारी या ठिकाणी सुरू आहे. सर्व जे इव्हेंट मॅनेजमेंट असतील, या ठिकाणी स्टेज असतील, खुर्च्या असतील किंवा भव्य असा शामियाना देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. येणारे जे कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, त्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी भव्य असे या ठिकाणी शामियाना बांधण्यात आलेला आहे आणि जवळपास सोलापूर शहरात ज्या ज्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत असे सर्वच उमेदवार या ठिकाणी येणार आहे. आमदार सचिन कल्याण शेट्टी असतील, पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, आमदार देवेंद्र कोटे असतील किंवा दोन्ही देशमुख असतील, ते देखील या सभेला उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमध्ये ते आता कोणत्या मुद्द्यांवर नागरिकांना आवाहन करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आलेलं आहे. पोलीस प्रशासनाने देखील कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे आणि जे पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठी जय्यत तयारी भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी केल्याचे एकंदरीत पाहायला मिळत आहे. अब्दुल शेख सोबत अकबर बागवान, लोकप्रधान सोलापूर. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभारत नव्हतो तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं, त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.